तर या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण जाणून घेऊयात। सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकारी आणि मंत्र्यांना त्या संबंधीचे आदेश दिलेले आहेत। मंजूर झालेले दौरे देखील रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी हा एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास आणि कामासाठीचे दौरे रद्द करण्याचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे, इंधनाची बचत करा, सोनं चांदी खरेदी करू नका, त्याचबरोबर परदेश दौरे हे शक्यतो रद्द करा। आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महत्त्वपूर्ण आदेश दिलेले आहेत। आपल्या अधिकारी आणि मंत्र्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत आणि मंजूर झालेले दौरे हे देखील आता रद्द करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर सगळ्याच मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे हे रद्द करा असा महत्त्वपूर्ण आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। त्यामुळे एक अत्यंत मोठा निर्णय हा मानला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्री आणि अधिकाऱ्यांनी आपले अभ्यास आणि कामासाठीचे दौरे हे त्वरित रद्द करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे। अनेक मंत्र्यांचे दौरे रद्द झालेले आहेत। कोणाचे दौरे नेमके नियोजित होते, काय या सगळ्या संदर्भामध्ये माहिती आहे? अगदी आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं होतं का जर आवश्यकता नसेल तर परदेश दौरे टाळा आणि त्याप्रमाणे आपण पाहतोय का मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे का जे परदेश दौरे आहेत ते रद्द करण्याचे अशा प्रकारचे हे आदेश दिले आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की अनेक मंत्र्यांचे असतील, अधिकाऱ्यांचे असतील, अभ्यास वर्ग असेल किंवा इतर कामांसाठी ते परदेशामध्ये जाणार होते, त्यांचे दौरे सुद्धा मंजूर झालेले होते आणि हे कामांसाठी ते परदेशामध्ये जाणार होते, त्यांचे दौरे सुद्धा मंजूर झालेले होते आणि हे सगळे दौरे जे आहेत ते रद्द करावं अशा प्रकारचे आदेश जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल, कारण मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते हे आदेश दिलेले आहेत। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की वेगवेगळ्या पातळ्यांवरती जे आहे ते परदेश दौरे असतील किंवा इंधन बचत असेल यावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते हालचाली होताना पाहायला मिळतात। खरं तर आपण पाहतोय की उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि या सुट्टीमध्ये अनेक मंत्री सुद्धा खाजगी दौरे सुद्धा करत असतात, मात्र अनेक मंत्र्यांनी सुद्धा हे खाजगी दौरे करण्याचं जे आहे ते टाळायचं ठरवलं आहे। त्याचसोबत जे काही शासकीय दौरे आहेत ज्यांना परवानगी मिळालेली होती त्यामुळे पुढचे सगळे परदेशी दौरे जे आहेत ते रद्द करावे असे आदेश दिल्यानंतर आता अधिकारी असतील, मंत्री असतील, आमदार असतील, अभ्यास वर्गासाठी जाणारे इतर सदस्य असतील या सगळ्यांनी जे आहे ते दौरे रद्द करायचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की मोठा हा निर्णय म्हणावा लागेल आणि या निर्णयानुसार आता जे आहे ते सगळे हे दौरे रद्द होतील। मात्र खाजगी दौरे जे आहेत ते होणार आहेत का ते सुद्धा अतिशय पाहणं महत्त्वाचं राहील। आपण पाहतोय का एकीकडे पेट्रोल डिझेलच्या बचतीसाठी ताफ्यांवरती सुद्धा जे आहे ते कंट्रोल करावा त्यासाठी प्रशासन कामाला लागलेलं आहे आणि दुसरीकडे जे काही परदेश दौरे आहेत ते सुद्धा रद्द करण्यासाठी जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय इंधन दरवाढीचा प्रश्न असेल त्यावरून आपण पाहतोय का इंधनाची बचत करावा हा एक मुद्दा असेल किंवा परदेश दौरे टाळावा या दोन्ही मुद्द्यांवरती जे आहे ते राज्य सरकार आता पाऊल उचलताना पाहायला मिळतंय।